त्याच्यासाठी म्हटलं आपण काहीतरी केलं पाहिजे. मग फंड रेझिंग आणि अवयवदान ह्या विषयाला घेऊन मग ती म्युझिकची संकल्पना माझ्या डोक्यात आली की आपण हे असं काहीतरी केलं पाहिजे. मग म्हटलं आपण आधी सर्च करून पाहू. मग लिम्का, आशिया बुक आणि इंडिया बुकला अप्रोच केलं तर ते बोलले की आमच्याकडे असा काही रेकॉर्ड नाही आहे ज्या एखाद्या व्यक्तीने किडनी ट्रान्सप्लांट किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट नंतर. नमस्कार रसिको मित्र हो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबीडूबीडू अर्थात एक तरी छंद जोपासावा या आपल्या खास कार्यक्रमात मी साक्षी हेमंत नाईक आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. तर आज हॉबीडूबीडूसाठी आपण एक खास असा विषय निवडलेला आहे, किशोर गायेगा वर्ल्ड रेकॉर्ड बनाएगा. चला तर मग आज आपल्या संवाद कट्ट्यासाठी जे खास अतिथी आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्याविषयी ओळख करून देऊया. हे खास अतिथी दुसरे तिसरे कोणी नसून एक जगप्रसिद्ध असे गायक आहे. हे छाया किडनी फाउंडेशनचे संस्थापक आहे. गेल्या सलग 10 वर्षापासून अवयदान क्षेत्रात यांनी अनेक असे उपक्रम राबवलेले आहे. चला तर यांची ओळख करून देताना मला आणखी आनंद होत आहे, कारण जर्मनी येथे ऑगस्ट 2025मध्ये होणाऱ्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किडनी ट्रान्सप्लांटनंतर सरळ 12 तास गाऊन जागतिक विश्वविक्रम करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. या त्यांच्या अनोख्या उपक्रमातून अवयदानाविषयी जनजागृती करण्याचा त्यांचा उद्देश आहे. यासाठी 1950 ते 2025 पर्यंत गायला गेणाऱ्या अनेक अशा कलावंतांची गाणी ते आपल्या रसिक मित्रांसाठी गाणार आहेत. 25 पेक्षा अधिक गायकांची गाणी गाऊन ते आपल्या अनेक अशा रसिक मित्रांना मंत्रमुग्ध करणार आहे. एवढेच नव्हे तर अवयदानाविषयी जनजागृती करण्यासाठी स्वरचित गाणी गाऊन ते अनेक असे आपल्या लोकांना अवयदान करण्याविषयी जनजागृत करणार आहेत. चला तर मग संवाद साधूया किडनी ट्रान्सप्लांटनंतर अवयदानाविषयी जनजागृती करणाऱ्या आणि विश्वविक्रम करू पाहणाऱ्या किशोर सूर्यवंशी यांच्याशी. नमस्कार सर. नमस्ते. मी किशोर सूर्यवंशी, छाया किडनी फाउंडेशनचा फाउंडर आणि माझा दैनिक भास्कर ग्रुपसोबत मी जुळलेला आहे. त्यांचं जे रेडिओ डिव्हिजन आहे माय FM रेडिओ, तर माय FMमध्ये मी प्रोडक्शन डिपार्टमेंटला कॉपीरायटर म्हणून माझी जबाबदारी सांभाळतो. आणि अवयवदान आणि त्या क्षेत्रात गेल्या 10-12 वर्षांपासून मी कार्यरत आहे. तर मग हे अवयदान करण्याविषयीची जनजागृती करण्याविषयीची संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली आणि त्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? ॲक्च्युली माझं 17 वर्षापूर्वी माझं स्वतःचं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं. म्हणजे माझ्या 2 किडनी डॅमेज झाल्या होत्या. त्याच्यानंतर मला बहिणीने 1 किडनी डोनेट केली आणि एक नवीन बोनस लाईफ जगण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर एक नवीन जे लाईफ मिळालेलं आहे आपल्याला, तर आपण समाजाचं पण देणं लागतं काहीतरी. त्या भावनेतून मग त्याच विषयाला घेऊन मी अवयवदान आणि ह्या क्षेत्रात एक सोशल ॲस्पेक्टने मी काम करू लागलो. मग वेगवेगळ्या प्रोग्राममधून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवयवदानाविषयी आम्ही जनजागृती करत असतो. आणि त्याला मग संगीताची जोड वगैरे ह्या गोष्टी दिल्या तर ते आणखी इंटरेस्टिंग होतं, म्हणून त्याला म्युझिकची जोड आम्ही दिलेली आहे तशी. येस सर, वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेमविषयी काय सांगाल? आणि सोबत तुम्ही असं मला ऐकण्यात आलेलं आहे की तुम्ही त्याचे प्रतिनिधित्व करून झालेले आहे. जी जी 2दा तुम्ही त्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आणि आता पुन्हा जेव्हा जो ऑगस्ट 2025मध्ये जो वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम होणार आहे त्याची तुम्ही प्रतिनिधित्व करण्याचा तुमचा मानस आहे. येस, त्याविषयी काय सांगाल? कसं आहे, आपण पॅरालिम्पिकचं नाव ऐकलं असेल. म्हणजे जगभरातले जे खेळाडू असतात, जे हँडिकॅप खरं तर हा योग्य शब्द नसेल, पण आपण त्याला दिव्यांग म्हणतो. तर दिव्यांग लोकांसाठी जसं हे पॅरालिम्पिक आयोजित केले जातात, त्याच धर्तीवर वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स ही संकल्पना आहे. म्हणजे ज्यांचे ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेले आहेत, ते लिव्हर असेल, किडनी असेल, हार्ट असेल, हे जे ट्रान्सप्लांट झालेले आहेत ऑर्गन्स, तर जगभरातल्या अशा लोकांसाठी वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स फेडरेशन नावाने एक गेम्सचं आयोजन केलं जातं, ज्याचं नाव आहे वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स. आणि ते दर 2 वर्षांनी वेगवेगळ्या देशात आयोजित केले जातात. आणि माझं जे प्रतिनिधित्व करण्याची जी संधी आहे मला, तर ती मी नॅशनल ट्रान्सप्लांट गेम्समध्ये दरवर्षी सहभागी होत असतो. त्याच्यात मला अनेकदा मेडलही मिळाले आहेत, गोल्ड, सिल्वर. तर त्या माध्यमातून मला ह्या गेम्सची माहिती मिळाली होती, वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्सची. आणि तेव्हा इंडियाची एक टीम बनत होती आपली त्या गेम्ससाठी जाण्याची. ही 2019ची गोष्ट आहे. तर मी अप्रोच झालो त्यांना आणि तिथून कळालं की त्यांच्या काही टेस्ट असतात,
फिटनेस काही हे असतात त्यांच्या, तर ते हर्डल पार केल्यावर मग आपल्याला तिथं चान्स मिळू शकतात. तर मी आधी फिटनेसवर लक्ष दिलं, फिटनेसवर काम केलं आणि जो माझे गेम्स मी आधीपासून मग बॅडमिंटन आणि रनिंग हे माझे आवडीचे गेम्स होते, मग त्याच्यात प्रॅक्टिस केली आणि त्या माध्यमातून मग मला तिथं चान्स मिळाला. भारतीय आपली जी इंडियन टीम होती त्याच्यात सिलेक्शन झालं आणि 2019ला इंग्लंड इथं भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आणि तीच सेम प्रोसेस मग 2023ला म्हणजे कोरोनानंतर ऑस्ट्रेलिया इथं ते गेम्स होणार होते, तेव्हाही सेम प्रोसिजर, म्हणजे ते सिलेक्शन आणि फिटनेस, तुमचे रिपोर्ट्स वगैरे ते सर्व पाहून जर तुम्ही फिट आहात तर मग तुमचं सिलेक्शन तिथं होतं. मी त्या एक हर्डल्स ते पार केले, त्याच्यातही माझं सिलेक्शन झालं आणि ऑस्ट्रेलिया इथं पण भारताचं प्रतिनिधित्व करण्याची ती संधी मिळाली. आता तुम्ही जो विश्वविक्रम करण्यासाठी 12 तास गाण्याचा तुमचा जो मानस आहे, जी, तर मग 12 तास गाण्याचा आणि विश्वविक्रम करून जगातील पहिली व्यक्ती ठरण्याचा असा विचार तुम्हाला कसा आला, त्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? खरं तर याच्या 2-3 हे आहेत. लॉकडाऊनमध्ये ना जेव्हा आपण आपापल्या घरी होतो तर तेव्हा मला एक पुस्तक लिहावं असं वाटत होतं. मग म्युझिक, बॉलिवूड हे माझे आवडीचे विषय, तर म्हटलं बॉलिवूडचे जे डायलॉग्स आहेत, फेमस डायलॉग, तर त्या डायलॉग्सवर आपण पुस्तक लिहावं एखादं, 1950s पासून सुरू करत आतापर्यंतचे. म्हणजे पण ते काही झालं नाही आणि ते मी माझ्या दिव्या नावाची माझी मैत्रीण जी US ला असते आता, तिला मी शेअर केली होती ती गोष्ट, पण त्याच्यावर काही काम होत नव्हतं मध्यंतरी. मग ती सारखी मला विचारायची की उस पे तुमने काम सुरू करना चाहिए असं. तेवढा वेळ पण नव्हता. नंतर आपण आपल्या रुटीन लाईफला आलो. मग जेव्हा ही वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स आता 2025चे जे येत आहेत, मग त्याच्यासाठी म्हटलं आपण काहीतरी केलं पाहिजे. मग फंड रेझिंग आणि अवयवदान ह्या विषयाला घेऊन मग ती म्युझिकची संकल्पना माझ्या डोक्यात आली की आपण हे असं काहीतरी केलं पाहिजे. मग म्हटलं आपण आधी सर्च करून पाहू. मग लिम्का, आशिया बुक आणि इंडिया बुकला अप्रोच केलं, तर ते बोलले की आमच्याकडे असं काही रेकॉर्ड नाही आहे ज्या एखाद्या व्यक्तीने किडनी ट्रान्सप्लांट किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट नंतर असं काही 10-12 तासाचं काही रेकॉर्ड केलेलं आहे. म्हटलं ठीक आहे. मग तिथून मग माझी ती जर्नी सुरू झाली त्या एका विचारातून आणि गेल्या 2 महिन्यांपासून माझी सर्व त्याच्याविषयी आता प्रॅक्टिस आणि सर्व धावपळ त्याविषयी चालू आहे. बरं, मग कारण आता विश्वविक्रम करायचा म्हणून एक मोठी जबाबदारी असते. बिलकुल. आणि मग त्यासाठी तुम्ही काही शारीरिक किंवा मानसिक तयारी काही करताय का? हां, ते करावंच लागतील. त्याच्याशिवाय जसं की मग अशी याचा स्पोर्ट्सचा विषय निघाला तर फिजिकल फिटनेस तिथं तर माझी बरीचशी प्रॅक्टिस होऊन जाते. फिजिकलपेक्षाही हा मोठा विषय आहे मेंटली फिटनेसचा. तुमची जी मानसिक जी शक्ती आहे ती इथं खूप कामी येते तुम्हाला, किंवा तिचा कस लागतो असं म्हणूया. कारण एवढे 10 ते 12 तास उभं राहून किंवा कंटिन्यू ते गाणं म्हणणं, कारण त्याच्यात नुसतं तुम्हाला उभं राहणं नाही, गाणंही म्हणायचं आहे. सोबत काही चुकलं किंवा ह्या ज्या फिअर्स आहे आधी त्याच्यावर मला मात करावी लागली की समोर ऑडियन्स असणार आहे, ऑडियन्स समोर आपण आपला ॲपिअरन्स कसा असला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी. ठीक आहे, गायनची ती कला ती आहे, ती अवगत आहे, बाय बॉर्न म्हणा किंवा नॅचरली ती आहे, पण तरी ह्या गोष्टी बाकीच्या आहेत त्या मॅटर करतात. तर त्याच्यावर मला बरंच काम करावं लागलं. असं पाहायला मिळतं सर, अजूनही समाजामध्ये अवयदानाविषयी अनेक असे गैरसमज आहेत की अवयदान करावं का न करावं. तर मग अनेक अशा समाजातील ह्या गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? म्हणजे ह्या क्षेत्रात जेव्हा काम करताना आम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटतो ना, तर अशा बरेचशा त्यांच्या अंधश्रद्धा असतात की जसं की आता ह्या जन्मी किडनी डोनेट केली तर पुढच्या जन्मी मग आपल्याला एकच किडनी असेल, किंवा डोळे जर दान केले, नेत्रदान केले तर पुढच्या जन्मी मग आपण आंधळे जन्माला येऊ. ह्या प्रकारचे बरेचसे गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. तर ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही त्याला सायंटिफिक रिझन काय आहेत, सायन्सचा काय बेस आहे, आणि हे फक्त हे काय म्हणतात त्याला आपण फुटकळ गोष्टी आहे, याला काही अर्थ नाही आहे, त्याला कुठलाही आधार नाही आहे. हे जे गैरसमज आहेत त्याला आपण उगाच धर्म किंवा जाती त्या गोष्टी जोडतो, पण त्या गोष्टींशी काही संबंध नाही. ह्याच गोष्टींवर आमची जनजागृती तो पण एक भाग आहे. बरं, तुमची ओळख करून देताना मी असे बोलले की गेले 10 वर्षापासून तुम्ही छाया किडनी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम राबवलेले आहेत. तर मग आता नवीन कुठला उपक्रम राबवणार आहात? आता आगामी का? आगामी, हां, ॲक्च्युली कसं आहे, एखादा ऑर्गन ट्रान्सप्लांट झालं ना, जसं किडनी ट्रान्सप्लांट असेल, हार्ट ट्रान्सप्लांट असेल,
तर ती देणारा जो डोनर आहे तो किंवा जो घेणारा रिसिव्हर, तर बऱ्याच केसेसमध्ये असं पाहायला मिळतात की ते मानसिकरित्या एक तर खचून जातात किंवा त्यांना समाजातून पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. पण जर त्या लोकांना जर योग्य संधी दिली किंवा ठीक आहे त्यांनाही मेहनत ऑब्व्हियसली करावी लागते, केलीच पाहिजे, आणि त्यांनी कुठेही आपण कमी आहोत ही भावना नको ठेवायला. तर असे जे कॅपेबल लोक आहेत ना, जे वेल एज्युकेटेड आहे किंवा स्किल आहे त्यांच्याकडे आणि मेहनत करण्याची तयारी आहे, तर त्या लोकांसाठी आम्ही एक एम्प्लॉयमेंट, जसं एक प्लॅटफॉर्म असतो ना, जसं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असायचा, तर तसा एक प्रयत्न चालू आहे आमचा आगामी काही दिवसांमध्ये, की ज्यांचे ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेले किंवा जे ऑर्गन डोनर्स आहेत, तर त्या लोकांना एक रोजगार उपलब्ध करून द्यावा जे बेरोजगार आहेत. तर बाकी इतरही आहेत आमचे प्रोजेक्ट, पण मेन फोकस आता ह्या गोष्टींवर असणार आहे आमचं येणाऱ्या काळात. ठीक आहे. तर मग ह्या छान उपक्रमामध्ये कोणाचं सहकार्य तुम्हाला लाभलं असेलच, तुमचे चाहते वर्ग म्हणा किंवा तुमचे समर्थक म्हणा, जी, त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली? आता जो 12-10 तासाचा आता जो तुमचा उपक्रम आहे ओके ओके, हां, ऑब्व्हियसली खूप चांगला रिस्पॉन्स मला मिळतोय. इवन आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरूनही मला फोन येत आहेत ह्या क्षेत्रात जे काम करतायत ना, तर त्या लोकांचे ते स्वतः व्हिडिओ पाठवत आहेत, ऑल द बेस्टवाले. हे तर ते बाहेरचे झाले, पण आपले जे आता जळगाव शहराचे म्हणा किंवा जे जोडलेले लोक आहेत, तर त्यांचाही खूप चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळतो आहे. काही लोकांनी छोटी मोठी का असे ना ती स्पॉन्सरशिप दिली आहे, काही लोकांच्या शुभेच्छा आशीर्वाद ते मिळत आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स एकूण सर्व लोकांकडनं पाहायला मिळतो आहे. म्हणजे त्यांनाही उत्सुकता लागलेली 5 तारखेला कधी, म्हणजे कधी 5 तारीख येते आणि कधी आम्ही तो प्रोग्राम पाहायला येऊ असा. तर लोकांनी आता अवयदानासाठी स्वतः जागृत व्हावं आणि स्वतः त्यांनी अवयदानासाठी पुढे यावं, यासाठी तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? सर्वात आधी तर जसं आपला मगाशी विषय झाला तो अंधश्रद्धावाला, तर त्याच्यातून तुम्ही बाहेर या. म्हणजे एखाद्या, तसं पाहायला गेलं ना, प्रत्येक धर्मामध्ये दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि त्या दानांपैकीच अवयवदान हे खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. पण काही लोकांनी मग त्याला ते अंधश्रद्धेशी जोडलं आणि लोकांचे मेंदू भटकवण्याचा तो एक म्हणजे भ्रम निर्माण केला आहे लोकांमध्ये. तर त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी मग आम्हाला आमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढून जाते की हे जे आहे हे सर्व अंधश्रद्धा आहेत, याच्या मागे म्हणजे याच्या बळी नका पडू या गोष्टींना. आणि ऑर्गन डोनेट केल्याने ना जिवंतपणी तुम्ही दुसऱ्यांनाही जीवनदान देऊ शकता आणि तुमच्या मरणोपरांतही 8 ते 10 जणांना नवीन जीवन मिळू शकतं. त्याच्यामुळे हा जो मेसेज आहे किंवा हे जे शब्द आहेत ते लक्षात ठेवा. तुमच्या गेल्यानंतरही तुम्ही 8 ते 10 जणांना जीवन देऊ शकता आणि जिवंतपणीही तुम्ही काही लोकांना म्हणजे तुम्ही तर जगताच आहात पण दुसऱ्यांनाही जीवन देऊ शकता ऑर्गन डोनेट करून. आपण स्वतः ऑर्गन डोनेट केलं आहे? जी जी जी. मला, तर मग तुम्ही कधी केलं होतं ते? मला 2007ला मला बहिणीने किडनी दिली होती. म्हणजे बहिणीने तुम्हाला दिली? हां, बहिणीने. ओके. मग कसं वाटलं तसं त्यानंतर? मग त्या बहिणीची तब्येत सुखरूप आहे का आता? बहिणीची तर व्यवस्थितच आहे आणि मी ऑब्व्हियसली माझं तुम्ही छानच दिसतं. म्हणजे बघा रसिक मित्र हो, किडनी डोनेट करून सुद्धा एक छान प्रकारे सुद्धा आपलं आयुष्य आपण जगू शकतो. सोबतच जो डोनेट करतो आहे तोही आणि ज्याला मिळते आहे तोही एक छान आयुष्य जगू शकतो, याचं जिवंत उदाहरण आपण पाहू शकतात. तर मग 12 तास गाण्याचा जो तुम्ही संकल्प केलेला आहे सर, की मी 12 तास गाईल आणि एक विश्वविक्रम करून जगातील पहिली व्यक्ती ठरेल, तर मग ह्या 12 तासाचा तुमचा जो प्रवास होणार आहे यासाठी थोडी मेहनत लागेल, थोडे कष्ट लागतील, यासाठी मनाची तयारी आहे का? बिलकुल. आता 2 महिन्यांपासून माझी तीच तयारी चालू आहे. शेवटच्या तासापर्यंत तीच तयारी असेल आणि एकदा प्लॅटफॉर्म मिळाला की ते सर्व मागचं विसरायचं आणि ज्यासाठी आपण 2 महिने मेहनत घेतली ते काम करायचं. आणि मग हा छान कार्यक्रम हो अशी माझी इच्छा आहे. आमच्या सर्वच रसिक मित्रांची इच्छा आहे की तुमचा हा छान कार्यक्रम पार पडो. धन्यवाद. तर ह्या 12 तासाच्या कार्यक्रमानंतर आमच्या रसिक मित्रकांसाठी तुम्ही कुठलं गाणं देणार? हां, तसे तर गाणे भरपूर आहेत, पण मला जर मेसेज द्यायचा असेल ना म्हणजे तर मी जे माझं फेवरेट गाणं आहे, बऱ्याचदा मी ते सांगत असतो. म्हणजे लाईफ ना आपलं खूप म्हणजे स्टेबल नाही आहे, कधीच नसतं लाईफ, म्हणजे क्षणाक्षणात बदलत असतं. तर मग ठीक आहे, तुमच्या जबाबदाऱ्या असतील, जे काही दुनियादारी असेल, ब्रेड अँड बटरची सोय असेल, सर्व गोष्टी करा, पण आयुष्य भरभरून जगा. आपण नेमकं ते विसरतो आणि या गोष्टींच्या मागे लागतो. तर मग मी तेच सांगेल की ते गाण्याच्याच माध्यमातून सांगतो. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाब है कभी कभी है धूप जिंदगी,
हर पल यहाँ जी भर जी हो, जो है समा कल हो न हो, हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जी हो, जो है समा कल हो ना हो. मस्त, अतिशय छान सर. म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुमचं. हे गाणं मला असं वाटतं प्रत्येक आमच्या तरुण पिढीसाठी म्हणा किंवा अनेक अशा लोकांसाठी एक प्रेरणादायी असं गाणं आहे. कारण लोक आयुष्यात जगतात तर खरी, पण त्या गोष्टीचा आनंद नाही घेत. वेदनेमध्ये किंवा आपल्या अनेक अशा प्रश्नांमध्ये ते गुरफटलेले असतात. पण ज्यांना ह्या गोष्टीचा आता समजला की आपल्याला वेळ खूप कमी आहे, तर जेवढा वेळ आपल्याला मिळेल त्या वेळेचा आपण कसा सदुपयोग करून कसं छान जगू शकतो हे या गाण्याच्या माध्यमातून नक्कीच त्यांना समजलेलं असेल असं मी आशा करते. सूर्यवंशी सर, बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं की अनेक जणांच्या मनामध्ये किडनी ट्रान्सप्लांट विषयी अशी एक प्रकारची भीती निर्माण झालेली असते. आपण स्वतः किडनी ट्रान्सप्लांट केलेली आहे आणि त्यानंतर आपण 12 तास गाण्याचा हा एक उपक्रम करण्याचा, विश्वविक्रम करण्याचा आपल्या मनात एक संकल्प आलेला आहे. तर मग ह्या संकल्पातून आपण काय संदेश देत आहेत? ऑब्विसली मेसेज ओरिएंटेड तो कार्यक्रम आहे. आपल्याला भीती केव्हा वाटते? जेव्हा एखाद्या गोष्टीचं एक तर नॉलेज नसेल किंवा ज्याला म्हणतो आपण खाली मन शैतान का घर, आपण खाली असो, रिकामे असो, तर नको ते विचार येतात आणि भीती येते, त्याच्यासोबत भीती पण येते. मी शक्यतो प्रयत्न करतो की त्या दोघी माझ्या गोष्टी वाट्याला यायलाच नको. मी स्वतःला इतका बिझी ठेवतो त्याच्याकरता. माझ्या खूप साऱ्या हॉबीज मी नेहमी आयुष्य जगताना त्या करत असतो. माझं रायटिंग असेल, मी काही पुस्तकं लिहिले, म्युझिक माझा आवडीचा विषय, गाणे म्हणतो, गिटार शिकलेलो आहे, गिटार प्ले करतो, फिरण्याचा मला छंद आहे. खूप सारे म्हणजे भारतातले बरेच स्टेट किंवा शहरं मी फिरलेले, वेगवेगळ्या प्लेसेसला भेटी दिल्या, नवे नवे लोकांना भेटणं, हे जे काही गोष्टी आहेत किंवा आणि ऑब्वियसली आमचं जे छाया किडनी फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून लोकांना भेटणं, त्यांना अवयवदानाविषयी जागरूक करणं आणि स्पोर्ट, अशा खूप साऱ्या गोष्टी मी करतो. तर त्या करत असताना मला शक्यतो वेळ नाही आहे, म्हणजे वेळ नाही मिळत ह्या बाकी गोष्टींकडे पाहण्याचा. आणि राहिला प्रश्न ह्या कार्यक्रमातून जो 10-12 तासाचा जो कार्यक्रम असणार आहे त्याच्यातून मेसेज देण्याचा, तो मेसेज पण माझा हाच आहे की किडनी ट्रान्सप्लांट किंवा कुठल्याही ऑर्गन ट्रान्सप्लांट नंतर आहे ना, लाईफ थांबत नसतं. तुम्ही इच्छाशक्ती जी आहे तुमची, विल पॉवर, ती स्ट्रॉंग केली पाहिजे, बिझी राहिलं पाहिजे नेहमी, नवे नवे चॅलेंज आपण लाईफमध्ये स्वीकारले पाहिजेत आणि ते पूर्ण करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. आता ते फेल्युअर सक्सेस तो नंतरचा भाग आहे, पण निदान ते करून पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जर करत राहिलो आपण तर ऑब्वियसली मग फेल्युअर किंवा या गोष्टींनी काही फरक नाही पडत. आणि माझा मुद्दा तोच आहे, तुम्ही ट्रान्सप्लांट असेल किंवा इतर कुठलेही काही असेल, तुम्ही इतर गंभीर आजार असतील किंवा काही आजारचं जाऊ द्या, पण तुम्ही जर लाईफमध्ये डिप्रेस असाल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं, तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर मला वाटतं ह्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये समावेश केला पाहिजे. तुमचं असं म्हणणं आहे की विचार नाही केला पाहिजे, जी गोष्ट झाली आहे ती आपल्यासाठीच आहे, पण मग त्या गोष्टीतून त्याचा विचार करून आपला वेळ वाया न घालता कुठतरी एक सत्कर्मी आपला वेळ आपण लावायचा, आपल्या हॉबीज आपण जपल्या पाहिजे आणि आपण आनंदी कसं राहता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. छान सर, हा विचार खूप चांगला आहे. अनेकांनी हा विचार जर लक्षात घेतला तर मग प्रत्येक जण त्यामागून काहीतरी चांगली गोष्ट घेऊ शकेल. आणि अवयदान करणं ही काही चुकीची गोष्ट किंवा एक वाईट भीतीदायक गोष्ट नाहीये, ती छानच गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्यालाही जीवनदान देऊ शकतो, हा त्याच्या मागून आपण एक संदेश घेऊ शकतो. सर, मग आपले अनेक प्रिकॉशन आपण असे कुठले घेतले पाहिजे, अवयदान झाल्यानंतर कुठली आपण काळजी घेतली पाहिजे, याविषयी काय सांगाल? त्याच्यात बघा, जो अवयव दाता आहे ना, म्हणजे ज्याने ऑर्गन डोनेट केलेले आहे, तर त्याला तसे काही प्रिकॉशन्स नसतात. हां, ऑर्गन डोनरला 4-5 दिवसानंतर तो जे नॉर्मल आयुष्य जगतोय तो त्या पद्धतीने जगू शकतो. हां, जो रिसिव्हर आहे, ज्याने एखादा ऑर्गन स्वीकारला आहे, तर त्याला मात्र प्रिकॉशन्स असतात. जसं खाण्यापिण्याचे पथ्य असतील त्याचे, पाणी गरम करून उकळून आणि त्याला थंड करून मग पिणं, उघड्यावरचे पदार्थ न खाणं, मेडिसिन वेळोवेळी घेणं, मानसिक त्रास न घेणं आणि शारीरिक हालचाली चालू ठेवणं. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की ट्रान्सप्लांट झाले आता जास्त हालचाल नको करू, पण त्याच्या विपरीत आहे. उलट डॉक्टर सांगतात की तुम्ही फ्लेक्झिबल राहा, काहीतरी स्पोर्ट ॲक्टिव्हिटी किंवा निदान वॉकिंग करा, तर फिटनेस
तो गरजेचा आहे, तो ठेवा आणि मानसिक शारीरिक स्वास्थ्य मग आपोआपच मिळेल तुम्हाला. म्हणजे काळजी घेतली तर मग आपण आरामात Obviously. एखादी गोष्टचा आपण आनंद घेऊ शकतो. बिलकुल बिलकुल. छान सर. तर मग हा उपक्रम तुमचा अतिशय छान प्रमाणात आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला आहे. या हॉबी डुबी डू या शोच्या माध्यमातून अनेक जणांपर्यंत आपला हा उपक्रम पोहोचलेला आहे. तर सर्वच जण तुमच्या या उपक्रमामध्ये सहभागी होतील, तुम्हाला साथ देतील आणि तुमचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने अनेकांपर्यंत पोहोचेल. तुमच्या गाण्यांचा सगळे आस्वाद घेतील, सगळे मंत्रमुग्ध होतील तुमचं गाणं ऐकून, अशी मला आशा आहे. मल्हार कम्युनिकेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते की आपण ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात सर. मल्हार कम्युनिकेशन आणि मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीने मी आपले आभार मानते की आपण आलात आणि एक छान असा विषय आमच्यासाठी घेतलेलात आणि तो अनेकांना मार्गदर्शन आपल्या या विषयातून मिळालं आहे असं पण मला वाटतं. थँक्यू सर. थँक्यू हॉबी डुबी डू अँड मल्हार टीम. हॉबी डुबी डू हा खरं तर एक खूप जसं आपण म्हणतो ना, जीवन जगताना ठीक आहे पैसा कमावणं किंवा आपले जे काही कमावण्याच्या साधनं आहेत ते त्याच्या व्यतिरिक्त लाईफला जर चांगलं आणि ब्युटिफुल बनवायचं आहे तर हॉबी असल्या पाहिजे. आणि हॉबी डुबी डू हा प्लॅटफॉर्म खरंच खूप म्हणजे स्तुत्य उपक्रम मल्हारने सुरू केलेला आहे. आपण ज्या काही हॉबी जोपासतो आयुष्यात तर त्या जोपासत असताना त्या लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तर तुम्ही ज्या काही हॉबीज आहेत तुमच्या तर त्या आणखी त्याविषयी आणखी समाजामध्ये लोकांमध्ये जागरूकता निर्माण येण्यासाठी तर नक्की हॉबी डुबीला तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे आणि इथे येऊन तुमच्या जे काही जर्नी आहे ती शेअर करत राहिले. हॉबी डुबी डूचं जे चॅनल आहे तर त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हॅपीनेस जो आहे तो लोकांमध्ये स्प्रेड करत राहा. थँक्यू.